पंचमुखी महादेव गणेश मंदिर भुयाराकडे जाण्याचा मार्ग. आता कोणतरी पोहोचलाय. हे मारेडा गाव आहे. हे बघू शकता इथं बोर्ड पण आहे. जहागीर कोकणची गाडी जी आली ना या रस्ता हे बघा गाईस, हा रस्ता आहे. देवस्थान आहे. चांगलं जागृत देवस्थान आहे. सॉरी गाईज, आपण मंदिरात पोहोचलाय कोणत्या पुढचे. तर चला अंदर जाऊ, मंदिराचे दर्शन वगैरे घेऊ समोर. तर चला समोर जाऊ. इकडे आतमध्ये मंदिराचे एंट्रन्स आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान. दर्शन आतमध्ये जाऊ. गाईज, हे मंदिरचा परिसर आहे. हा हॉल आहे. इथून आतमध्ये मंदिर आहे. आज रविवार असल्यामुळं गर्दी पण आहे. हो चला चला मंदिराच्या आतमध्ये जाऊ. गाईस चला मंदिरात जाऊ आपण. हे बघा, ते श्रीकृष्णानं हरण केलं होतं रुक्मिणीचं. ते पोस्टर लावलेलं मोठं मंदिराच्या जायच्या आधी. भाविक भक्त हे बोर्ड आहे. हा प्रवेशद्वार आहे. चला गाईस समोर जाऊ. प्रवेशद्वार आहे. आतमध्ये मंदिर आहे. इथे सरळ मंदिर आहे. हनुमान एकनाथ महाराज पैठणचे संत एकनाथ महाराजांची मूर्ती आहे. पाणी वगैरे घेऊ आपण पायावर. आता अंदर जाऊ मंदिराचे. हे मंदिर आहे बघू शकता. कळस वगैरे हे एंट्रन्स आहे. मिलेन इकडून जा लागते. सामान चला अंदर जाऊ. अंदर जाऊ. मंदिर बघू शकता. विष्णूची मूर्ती आहे ते नागावतारमध्ये आहे. इथे श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान महात्म्य लिहिलं आहे. हे बघू शकता. हे त्यावेळेसचे शकता.
गाईज आपले दर्शन झालेले आहे. आता समोर श्री सत्यनारायण भगवान पुरातन मंदिर आहे, ते पण बघू. इथेच आहे, हे समोर मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे म्हणते. तर चला समोर जाऊ. सत्यनारायण मंदिर आहे, इथंच मंदिर आहे कौंडण्यपूरचं. आपल्या इथचे पण दर्शन झाले. अजून इथे भरपूर काही पाहण्यालायकीचं आहे, तर अजून बघू आपण. तर चला, या मंदिरचा परिसर आहे, बघू शकता. इथे पुरातन शिवमंदिर, प्राचीन भुयार गणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. तर आपण इकडे जाऊ आता. तर चला गाईस बघू. संत गाडगेबाबा सभागृह आहे मोठा. चला इकडे भुयार आहे. अरे आज भुयार म्हणत होतो मी. बघू शकता पुरातन पंचमुखी महादेव गणेश मंदिर भुयाराकडे जाण्याचा मार्ग. इकडून आतमध्ये जावं लागते. चल ना सरळ. हां हो चल, तेच ना. चला दर्शन करू. अरे बापरे, ऊन दे बा. हे इथे काही राहण्याची व्यवस्था आहे. जर कोणी बाहेरून भक्त वगैरे आले तर ह्या भक्त निवास आहे गाईस. कौंडण्यपूरचा हा परिसर हा पूर्ण भक्त निवास आहे, बघू शकता. चला समोर जाऊ. प्राचीन पंचम इकडेच आहे. हो जय श्री महाकाल. पिंड आपण गुफेपर्यंत पाशी आलो होतो, पण गुफा बंद आहे. कारण काही कारणास्तव मला वाटतं त्याच्यात काही पाणी वगैरे भरलं असेल, म्हणून ही गुफा बंद केली आहे. बघू शकता ही गुफा आहे. पाणी वाणी भरलं असेल म्हणून याच्यात बंद करण्यात आली आहे. तर जरासं आपण जाऊन दाखवतो. मला वाटते पाणीच भरलं असेल, तर काही त्याच्यामुळं बंद केलेली असेल. तर काही अजून इथे गुफा वगैरे अजून 2-3 आहे, एकच नाही आहे. तर पुढच्या गुफेकडे जाऊ आपण. तर चला काही समोर जाऊ. श्री संत अच्युत महाराज शिवभक्त शिवमंदिर क्षेत्र कौंडण्यपूर, इथे जाऊ आपण आतमध्ये. हे जुनं मंदिर आहे, इथे पण आतमध्ये गुफा आहे. तर चला हे मंदिर आहे, इथे गर्दी आहे. प्राचीन आपण आतमध्ये जाऊ. हे गुफा आहे. गुफा आहे, एवढी मोठी नाही आहे, छोटीशीच आहे, पण आहे ते चांगली कठीण तिकडली. शंकरजीचं दर्शन दिलं खूप छान वाटलं. समोर इकडे मंदिराचा रस्ता आहे, इथूनही जाते ते मंदिरात अंदर आहे. आणि इकडे घ्या गुफा एक अजून, ह्या गुफेचं श्री दत्त मंदिर प्राचीन तपस. अबे हे तर गुफा पण, अबे हेच तर हार्ड गुफा होती रे मिलिंद. हेच हार्ड गुफा होती माहिती आहे, आपण गेलो होतो आठवते. हे वाली हे गुफा पण केली. प्राचीन ऋषींचे तपास बघा, प्राचीन ऋषीचे तपास शिवलिंग भुयार. तर काही नशीबला बेकार आहे. हे पण गुफा बंद आहे. मग ते पाणी वगैरे भरलं असेल तर त्याच्यामुळे बंद ठेवली असेल. चला समोर जाऊ अजून. इथे काही नाही आहे, हनुमानजीची मूर्ती आहे. जय श्री श्याम. इकडे काहीतरी आहे, काहीतरी आहे. आपण आता या मंदिरात जाऊ. हां
शंकरजी मूर्ती महाराज अच्युत महाराजचे दर्शन झालेले आहे. अजून इकडे समोर मंदिर आहे. हे बघा जुनं मंदिर आहे. चला. एकदम माहिती आहे का अशी उभे होऊन असे एकदम फोल्ड झाली ना. मी वाटलं काय लागलं पाहायला. इकडे मंदिर आहे. जुन्या काळातलं मंदिर आहे एकदम. तर चला आपण श्री दत्त मंदिर आहे गाईस. दर्शन करून घेऊ दत्ताचे. श्री दत्ताचे पण दर्शन झालेले आहे. चला आपण वापस जाऊ इकडूनच. हे गुफाही बंद आहे. नशीब खराब आपलं. या गुफ्यात गेलो आहे. त्याही गुफ्यात गेलो. मागं आपण इकडं आलो होतो तेव्हाच गेलो होतो. आपले दर्शन झालेले आहे मंदिराचे. मागे बघू शकता मंदिर दर्शन झाले आहे. इथं थोड्या वेळ बसलो आम्ही. आणि समोरच ही वर्धा नदी आहे. पाणी थांबलेलं आहे. झूम करतो जरासं. फुल भरलेली आहे. लागण तर आपण पुढे पण जाऊ अजून नदीपाशी. नंतर जाऊ. आता नाही. आता तर आपण आता ज्या मंदिरातून रुक्मिणीचे हरण केले होते तर त्याच्या आपण त्या मंदिरात जाऊ. तर चला. आणि मित्रांनो व्हिडिओ लंबा पण होऊ शकते. तर आपण याला काही पार्टमध्ये शेअर करू. त्याच्यामुळे व्हिडिओ लंबा असल्यामुळे चला गाईस. मंदिर आलं. बोटिंग चालू आहे इथं. आता कोणतरी घुमून सोडून इथून ते तिथून असं घुमून वापस लागते. तेव्हा त्या साईडली नाव आहे. चल ना मग त्या गावातली चालू.